स्टेजवरील मान्यवर आपले दोन्ही सर, व्हेरी इम्प्रेस. त्यांची स्मरणशक्ती आहे, मेमरी आहे या वयामध्ये वाखाणण्यासारखं आहे. आणि मी जेव्हा हॉलमध्ये आलो, मी बघत होतो कोणी फादर सिस्टर्स आहेत का, थोडा दिसलं नाही, कारण बऱ्याच वर्षानंतर आपण एकत्र भेटतोय. तर आपण खूप बदललो, आपण ज्ञानी झालेलो आहोत, आपण शहाणे झालेलो आहोत, आपण यशस्वी आहोत, आपण श्रीमंत आहोत, आपण अनुभवी आहोत, आपण जीवनाने आपल्याला खूप काही शिकवलेलं आहे, अधिक प्रेमळ झालेलो आहोत, एकमेकांशी चांगल्या राहण्यासाठी आपण शिकलेलो आहोत. तर 10वी नंतर आपण खूप काही शिकलेलो आहोत आणि आता आपण चांगल्या ठिकाणी जॉबला वगैरे होता. मी मुंबईला घाटकोपर शाळेमध्ये, फातिमा शाळेमध्ये त्या ठिकाणी मॅनेजर आहे. आमची 4000 पोरं आहेत. तर तिथे जी अशी जी 10वीची बॅचेस असतात, त्याने आमच्या शाळेसाठी खूप कामं केलेली आहे. एक 10वीची बॅच आली आणि त्यांनी चिल्ड्रन्स पार्क करून दिली, जवळजवळ 35 लाखाची, मुंबईची गोष्ट आहे. दुसरी एक 10वीची बॅच आली, त्यांनी संपूर्ण कॉम्प्युटर सेक्शन करून दिलं, जवळजवळ 65 लाख. आणि दुसरी एक बॅच आली, त्याने हॉलचं काम करून दिलं. दुसऱ्या एका बॅचने बास्केट ग्राउंड करून दिलं, बास्केट ग्राउंड करून दिलं. तिसरी एक बॅच आहे, आता लिफ्ट बसवणार आहे. तर या निमित्ताने आपण हा देखील एक विचार मनात ठेवावा की आपल्याला शाळेसाठी काही करता येईल का, तो एक विचार आपण मनात ठेवूया आणि एक आपल्याला काही थोडंफार कॉन्ट्रीब्यूट करता येईल का, समाज कुटुंबाच्या पलीकडे जाऊन आपल्या या ग्रुपसाठी किंवा आपल्या शाळेसाठी. आणि जास्त काही आठवणी येत नाहीत 10वीच्या, पण मार खाला हे आठवते. जास्त शेतात असायचो, कमी शाळेमध्ये असायचो हे देखील आठवते. आणि शाळेत फार काही विचार नव्हतो, पहिलेला 2दा नापास झालो होतो, त्या गोष्टी आठवतात. तर आता आपण स्वतःसाठी वेळ दिला पाहिजे, स्वतःच्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे. आणि या ठिकाणी मी उभं राहिलो असताना मला आमंत्रण दिल्याबद्दल मी आभार मानतो. तुम्ही सगळ्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे. या ठिकाणी आपण जे सर्व पाहतो, याच्या पलीकडे त्यांच्या काही मीटिंग झालेले आहेत, एकत्र आलेले आहेत, त्यांनी कॉन्ट्रीब्यूट केलेलं आहे. तर त्याबद्दल सर्वांचे मी विशेष आभार मानतो आणि माझे 2 शब्द पूर्ण. थँक्यू.